हो गुरुदेव, मी हे काम चूक केलं आहे. सदाशिवच्या मनात स्वामींबद्दल श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेला धक्का देणं म्हणजे त्याला आतून तोडणं, तेच काम चालू आहे. गुरुदेव गुरुदेव. त्याला सांग आत्ताच्या आता निघून जा, गावाबाहेर जा. आम्ही त्याच्यावर कृपा करणार नाही आहोत. त्याला सांग आधी दुसऱ्याच्या मनातलं कोड बरं कर, मग त्याच्यावर उपचार करायचा का नाही ते आम्ही ठरवू. मनातलं कोण? कुणाच्या मनातलं कोण? कुणाच्या मनातलं कोण? स्वामी स्वामी, तुम्ही नेमकं काय सांगितलं तेच मला कळलं नाही. कुणाचं मन माझ्यामुळे दुखावलंय? मी कुणाचं वाईट केलंय? कुणाचा अपराध केलाय? मला काहीच आठवत नाही. सुंदरा मावशींना विचारलं, त्यांनाही काही माहित नाही. पण मग मी आता कुठे जाऊ? कुणाला शोधू? आणि मी कुणाचं मन दुखवलंय ते कसं कळणार? आणि तोपर्यंत माझ्या अंगावरचा हा आजार वाढतच चाललाय. स्वामींनी जर मला वाचवायचं ठरवलं असेल तर मग मला काय करायचंय ते सुद्धा मला कळत नाहीये. गुरुदेव गुरुदेव. संपत, तुम्ही इथे काय करताय? काल रात्री मोठा चमत्कार केलास ना तू. काहीच आठवत नाही. काल घाबरवलंस आम्हाला आणि माझ्या हातातली काठी ही अचानक तुटली. त्या रेणुका नावाच्या बाईला गावातून हाकलू दिलं नाही, पण तुला काय वाटतं आम्ही तुला हाकलणार नाही? हा? मी यात चुकीचं काय केलंय? तू काय चुकीचं आणि काय बरोबर केलंयस ना हे अख्ख्या गावाला कळलंय. म्हणजे काय रे, गावात राहायच्या लायकीचा आहेस का तू? हा? अरे लोकांना तोंड दाखवायला लाज नाही वाटत का? हो, हे काय बोलताय तुम्ही? तू पापी आहेस, पापी. पापी? मी काय पाप केलंय? ते तुला आता काय सांगायची गरज आहे का? तुझ्याच अंगावर दिसतंय ते. हे तुम्हाला कसं कळलं? हात झाकलेस म्हणून काय झालं? नियती पाप लपू देत नसते. हा? अरे तू हातावरचे डाग लपवले, पण मानेवरचं पाप उघडं पडलं ना, त्याच काय? मान्य? नाही, असं नाही होऊ शकत. असं नाही होऊ शकत. अडक काल रात्री नव्हता. अडक नव्हता माझ्या मानेवर. गुरुदेव गुरुदेव. हा? अरे काल हातावर होता, हा? आज मानेवर आहे, उद्या संपूर्ण शरीरावर असेल. गुरुदेव गुरुदेव. अरे स्वामींचा शिष्य आहेस ना तू? पापी गुरुचा पापी शिष्य. हे सदाशिव, त्या स्वामींच्या मागे लागलास ना, तर त्याच्याबरोबर तुझंही पाप या गावावर येणार. तुला या गावात राहण्याचा अधिकार नाहीये. गुरुदेव गुरुदेव. आधी दुसऱ्याच्या मनातलं कोड बरं कर, मग त्याच्यावर उपचार करायचा का नाही ते आम्ही ठरवू.
स्वामींच्या त्या गूढ वाक्यामध्ये नेमकं कोणतं सत्य दडलंय? ना आम्ही पापी ना आमचे भक्त पापी. आमचे भक्त केवळ पाप भिरू आणि आम्ही त्यांचे कल्पतरू. आमचे भक्त कधीच सेवेचा मोबदला मागत नाहीत, पण त्या भक्तांच्या सेवेचा मोबदला आम्ही त्यांना जरूर देतो, कारण आम्ही त्यांचे कल्पतरू आहोत. आमच्या भक्तांचा उद्धार आम्ही आमच्या पद्धतीने करतोच, पण त्या उद्धाराच्या आड जर कोणी आलं तर त्याला क्षमा नाही. चिववाली चिव. नकारात्मक शक्तीचा परिणाम आहे हा, पण तुम्ही घाबरू नका. दुसरी पुडी जवळच होती. ही घ्या. संपत आणखीन एक पुडी घेऊन येतोयच. ती आली की ती देऊ. बाळाला बरं वाटेल. बरं झालं महाराज, तुमच्या जवळ ही दुसरी पुडी होती. हे चूर्ण असं कसं उडून गेलं? घरात तर कुठेच वारा दिसत नाहीये. मग ह्या चूर्णावरच वारा कसा आला? महाराज, हे काय घडतंय सगळं? वाऱ्याची झुडूक आली असेल, पण तुम्ही काळजी करू नका. संपत आणखी एक पुडी घेऊन येतोय. ती आली की बाळाला देऊ. काळजी करू नका, सर्व काही ठीक होईल. हे सगळं ते स्वामीच करतायत, आणि तेही स्वामी स्थानावर बसून. त्यांना अडवताही येत नाहीये मला. साधना, शक्ती, सिद्धी यांचा फक्त मी दिखावा करू शकतो, पण त्यांच्या एवढी प्रत्यक्ष शक्ती माझ्याकडे नाही. बरं, आम्ही येतो. महाराज, काय झालं? महाराज, हा संदेश.
इशारे केले, संकेत दिले, समजले तर ठीक, नाहीतर पश्चात्ताप, फक्त पश्चात्ताप. स्वामी, शिवनाथचं बाळ तुम्हाला हवंय, पण का? त्या दिवशी स्वामी शिवनाथकडे गेले होते असं कळलं मला. बाळाच्या बारशाला म्हणे. हो, पण स्वामी मला मला कळत नाहीये शिवनाथचं बाळ तुम्हाला का हवंय? तुला द्यायचंय. मला मला का? मला नको बाळ. सुंदरा मावशी, हो सांगा ना, मला बाळ नको. वेळ आली की सगळं कळेल. ही पुडी तर तुम्ही स्वतः आणली होती ना, मग तुम्ही आणलेल्या चूर्णाच्या कापडावर त्या स्वामींचा निरोप कसा? महाराज, स्वामींनी काहीतरी जादूटोणा केलाय असं तुम्ही म्हणाल, पण मग त्याचा परिणाम तुम्हीच आणलेल्या पुढेवर कसा झाला? हे तर शक्यच नाहीये ना. शक्य आहे. संपतकडे आधीच काही पुड्या होत्या. कदाचित वाटेत स्वामींच्या कुणा सेवेकऱ्याने त्याला गुंगवलं असेल. पुड्या बदलल्या असतील आणि आपल्याला कळलं सुद्धा नसेल. पण महाराज, हे त्यांना कळतंय तरी कसं? गुप्तहेर. संपूर्ण गावात गुप्तहेर पेरले त्यांनी. आपण काय करतो, कुठे जातो, कुणाला भेटतो, काय काय उपाय करतो याची संपूर्ण खबर त्या स्वामींपर्यंत पोहोचते. आपल्याला घाबरवायचं, मनात संशय निर्माण करायचा. आपण जे जे उपाय करतो त्याच्यात मुद्दामच मोडता घालायचा. हाच तर त्या स्वामींचा डाव आहे. पण मग आता काय? त्याचा परिणाम माझ्या बाळावर तर होणार नाही ना? काही होणार नाही. तुम्ही दोघांनी कुणालाही घाबरायची गरज नाही. यावेळी संपत बेसावध राहिला एवढाच. यापुढे सावध राहील. यापुढे पुढे आपल्या डोळ्यांसमोरच बनतील, डोळ्यांसमोरच घरात येतील. कुणालाही त्या बदलता येणार नाहीत. तुम्ही फक्त आमच्यावर विश्वास ठेवा, या मार्तंडवर विश्वास ठेवा. काहीही झालं तरी त्या स्वामींना तुमच्या बाळापर्यंत पोहोचू देणार नाही म्हणजे नाही. हे काय चाललंय? मी बांधून दिलेल्या पुडीवर त्यांचा संदेश कसा आला? ही शक्ती माझ्या कल्पनेपेक्षाही मोठी आहे का? नाही नाही, मला घाबरून चालणार नाही. या दोघांसमोर माझी भीती दिसली तर सगळं संपेल. आम्ही निघतो. ते स्वामी आपला पिछा कधी सोडणार आहेत? मला वाटतं आपण त्यांच्यापासून जितकं दूर जाण्याचा प्रयत्न करतोय ना, तितकेच ते आपल्या जवळ येत आहेत. मला का स्वामी? अहो सांगा ना, मला का? मला नको. आता पिच्छा सुटणार नाही. नको मला पिच्छा नको. स्वामी, माझा पिच्छा सोडवा. मला बाळ नको. कुठे? सुंदरा मावशी सांगा ना, मला बाळ नको. स्वामी, मी तुमच्याकडे असं काहीच मागितलं नव्हतं. मग माझ्या पत्रात तुम्ही बाळ का घालताय? कृपा करा स्वामी, मला आता नाही झेपणार. सुंदरा मावशी सांगा ना यांना, आता कुठे बाळ सांभाळू मी? नाही स्वामी क्षमा करा. तुम्ही शांत व्हा बरं, शांत व्हा. अहो स्वामी देव कधी कधी आपली थट्टाही करतात. तुम्ही त्यांच्या प्रत्येक शब्दाचा असा अर्थ नका काढू. आणि हे बघा,
स्वामी देव जे काही करतात बोलतात त्यामागे काही ना काही कारण असतंच ना. हा आता त्याचा अर्थ आपल्याला लगेच कळत नाही एवढंच. खरंच तुम्ही उगाच घाबरू नका. तुलाच द्यायचंय ते. न्याय होगा, होकर रहेगा. हर किसी का न्याय होगा और हर किसी के साथ न्याय होगा. भोंदू गुरुचा भोंदू शिष्य. हे संपत माझ्या स्वामींबद्दल एक शब्दही बोलू नकोस. अरे घाबरलो मी. हा चल चल. गुरुदेव गुरुदेव. अशा गुरूंबद्दल काही बोलायची तुझी हिंमत कशी झाली? त्या पुढे एक शब्द जरी बोलशील ना तर माझ्यापेक्षा दुसरा कोणी वाईट नाही. तुला स्वामींचं जास्तच कळवळ येतोय. हा गुरुदेव गुरुदेव. ए काय रे, पण स्वामींना तुझा कळवळ आहे का? त्याचा कळवळ असत ना तर कोड हे त्याच्या अंगावर उठू दिले नसते. हा? गुरुदेव गुरुदेव. काय रे ए कसले रे तुझे गुरु? काय तर म्हणे भक्तांचं दुःख कळतं त्यांना. हे मग तुझ्या अंगावरचं दुखणं का बरं करत नाही? तुझं रक्षण का नाही करत? गुरुदेव गुरुदेव. माझे स्वामी योग्य वेळी योग्य तीच गोष्ट करतात. माझ्या आयुष्यात काय करायचंय हे तेच ठरवतील. हो. अरे असाच स्वतःला खोटा दिलासा देत राहा. हा? गुरुदेव गुरुदेव. अरे आणि एक लक्षात ठेव, इथे स्वामीही नाही आणि तुला आता इथे राहताही येणार नाही. म्हणजे तू गाव सोडून जा आत्ताच्या आत्ता. या धर्मशाळेत एक क्षणही थांबू नकोस. अहो पण ही धर्मशाळा निरोगी लोकांसाठी आहे, पुण्यवान माणसांसाठी, तुझ्यासारख्या पापी माणसासाठी नाही. तुझ्यामुळे इतरांना संसर्ग झाला तर याची जबाबदारी कोण घेणार? ही जर गोष्ट फौजदाराला कळाली ना तर तुझ्यावर कडक कारवाई होईल. देहदंडापर्यंत शिक्षा होऊ शकते म्हणतात. ए आत्ताच निघून जा. तुझा जीव वाचव. हो पण मी गाव सोडून कुठे जाऊ? ते तुझ्या स्वामींना विचार. हं? हा पण आता त्यांना पण विचारून काय उपयोग आहे ना? आणि तू एवढा दुर्दैव आहेस की तुझ्या घरच्यांनी तुला झिडकारून लावलं आणि तुझ्या स्वामींनी सुद्धा. हो ना? अरे सदाशिव तू आत्ताच्या आता या घरातून निघून जा. हो बाबा. दूर हो, दूर हो. कोण आलेला मुलगा माझ्या घरात राहणार नाही. आम्ही तुला बरं करणार नाही. तुम्ही ही पाठ फिरवली तर मी कुणाकडे जाऊ? आम्ही तुला उत्तर द्यायला बांधील नाही आहोत. तुझ्या कर्माचा हिशोब तुलाच फेडावा लागेल. चल निघ इथून. स्वामींनी सुद्धा स्थानावर तुला ठेवलं नाही ना? हो की नाही? गुरुदेव गुरुदेव. ए सदाशिव तू ना सगळ्यांनाच नकोसा झालाय. तुझ्या ठिकाणी दुसरा कोणी असता ना तर या जगातच राहिला नसता. हा रोग बरा होणारा नाही, आयुष्यभर याच्या सोबतच जगावं लागेल. लोकांच्या नजरा सहन कराव्या लागतील. लोक जवळ येणार नाही, कुणी तुला हात लावणार नाही. वाळीत टाकल्यासारखं आयुष्य जगावं लागेल तुला. आम्ही तुझ्या जागी असतो ना तर हा त्रास अजिबात सहन केला नसता. सांग ना काय उपयोग असं जगून? हे सदाशिव अजून वेळ गेली नाहीये. हो, विचार कर. जा निघून जा इथून, निघून जा इथून, निघून जा इथून. कुठेही जा,
पण अक्कलकोटमध्ये थांबू नकोस, अक्कलकोटमध्ये थांबू नकोस. संपत, गुरुदेव गुरुदेव. तुझ्यावर एक महत्वाची जबाबदारी सोपवतोय. शी कोणती गुरुदेव? ते स्वामी आमच्या भक्तांना त्रास देत आहेत ना, मग आपणही त्यांच्या भक्तांना स्वस्त जगू द्यायचं नाही. गुरुदेव गुरुदेव. त्यांचं जगणं इतकं कठीण करायचं की त्यांना स्वतःला वाटलं पाहिजे की स्वामी स्थानापासून दूर जावं. गुरुदेव गुरुदेव. आणि हे काम तू चोख करू शकशील याची मला खात्री आहे. गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव, अहो तुमचा शब्द म्हणजे काम झालंच समजा. गुरुदेव गुरुदेव. पण एक गोष्ट लक्षात ठेव संपत, काय गुरुदेव? हा प्रश्न फक्त एका माणसाचा नाहीये. त्या स्वामींच्या भक्तांचा विश्वास मोडायचा आहे मला. गुरुदेव गुरुदेव. हो गुरुदेव, मी हे काम चूक केलं आहे. सदाशिवच्या मनात स्वामींबद्दल श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेला धक्का देणं म्हणजे त्याला आतून तोडणं, तेच काम चालू आहे. गुरुदेव गुरुदेव. त्याच्याकडे बघून कळतंय माझ्या शब्दांचा त्याच्यावर किती परिणाम झाला आहे. हा खरंच आत्ताच्या आत्ता जाऊन स्वतःच आयुष्य संपवेल इतका खचला आहे तो. गुरुदेव गुरुदेव. आणि स्वामींच्या एका भक्ताने असं टोकाचं पाऊल उचललं तर तो फक्त एका भक्ताचा पराभव नसेल, तो त्या स्वामींच्या विचारांचा, त्यांच्या शिकवणीचा मोठा पराभव म्हणून लोकांसमोर उभं करता येईल. मग गावात एकच चर्चा होईल, भक्तांना वाचवणारे स्वामी आपल्या भक्तालाच वाचवू शकले नाही. त्यांच्या पराभवाला तडा द्यायचा असेल, त्यांच्या भक्तांचा विश्वास डळमळीत करायचा असेल तर हे मोठं पाऊल ठरेल. आता फक्त बघायचंय सदाशिव पुढे काय करतो. गुरुदेव गुरुदेव. देखो देखो सपने देखो. स्वप्न बघायला पैसे लागत नाहीत आणि अक्कलकोट मध्ये स्वप्न बघायला मनाई पण नाही. बुरे सपनों का अंजाम बुरा होगा और अच्छे सपनों का अंजाम अच्छा ही होगा. रेणुका शांत हो. स्वामी देवा. आता रडायचे दिवस गेले, आता हसायचे दिवस आले. काय करायचं? हसायचं. हास बघू, शाळेत मुलगी ना तू. हास हास. हा, आता हसायचे दिवस आले. हा हा, शाबाश. शाणी बाळ ना तू. हा, जे गेलंय ते परत आणता येणार नाही बाळा, पण जे येणार आहे ते सुंदर करता येईल. रडायचं नाही, मी सांगितलं ना रडायचं नाही बाळा. रडायचे दिवस गेले आता आपले. हा हा बाळा, आयुष्याने तुझ्याकडून काही हिरावून घेतलं असेल ना, म्हणून आयुष्यात संपलं असं नाही समजायचं. देव जेव्हा एक दार बंद करतो
त्याच वेळेस तो दुसरा दार उघडण्याची तयारीही करत असतो. दुःखाचे दिवस संपले. आता तुझ्या आयुष्यात दुःखाचे नाही तर सुखाचे दिवस येणार आहे. समजलं. शहाणी आहे आमची रेणुका. अरे तुमच्या मुलाला एवढा मोठा आजार आहे हे तुम्ही आमच्यापासून लपवलं. हे लग्न आत्ताच्या आत्ता मोडलं. सदाशिव तू आत्ताच्या आता या घरातून निघून जा. कोण आलेला मुलगा माझ्या घरात राहणार नाही. चालतो इथून. आम्ही तुला बरं करणार नाही. माझं चुकलं तरी काय, सगळ्यांनी मला एकटं सोडलं. पण का? आता माझ्याकडे फक्त एकच मार्ग उरलाय, आयुष्य संपवायचं. गुरुदेव गुरुदेव, तूही तोच विचार करतोयस का? गुरुदेव गुरुदेव. सदाशिव रे, तुझी मनस्थिती समजू शकतो रे मी. तुझं ठरलेलं लग्न मोडलं, घरच्यांनी तुला हाकलून दिलं. घर नाही, कुटुंब नाही, आता लग्न नाही म्हणून संसारही नाही. आणि कसं आहे सदाशिव रे, संन्यास घ्यायला गेलास तर तुला कोणी गुरु म्हणून स्वीकारणार नाही. आणि कोणताही वैरागी तुझ्या सावलीलाही जवळ येऊ देणार नाही. गावात राहता येणार नाही. गुरुदेव गुरुदेव, तू कुठे जाणार? जंगलात एकटा पडून आयुष्य काढणार का तू? अरे सदाशिव, हे सदाशिव, हे बघ, त्यापेक्षा हे सगळं संपवलेलं बरं नाही का? घाबरू नको. आम्ही सगळ्याचा विचार केलाय. पहिला मार्ग, दुसरा मार्ग आणि नंतर तिसरा मार्ग. हा? हो की नाही रे? हो. गुरुदेव गुरुदेव. बस. हे सदाशिव बघ, विचार कर. तुला फक्त निर्णय घ्यायचा आहे आणि तुझा सगळा त्रास संपेल. गुरुदेव गुरुदेव. भक्तांनी कधी धीर सोडायचा नसतो. धीर सोडणं म्हणजे गुरुवरच्या विश्वासाला तिलांजली देण्यासारखंच आहे आणि ते योग्य नाही.